नरकासुराने जगाला अंधारात बुडून टाकले होते. त्याचे राज्य अत्याचाराने गाजले होते. त्याने 16,000 राजकन्यांना बंदी बनवले होते आणि आदिशक्ती देवी अदितीची पवित्र कर्णफुले चोरली होती. प्रागज्योतिष येथील त्याचा किल्ला त्याच्या अत्याचाराचे प्रतीक बनला होता आणि देव फक्त मुक्तीसाठी प्रार्थना करत होते. चतुर्दशीच्या गडद रात्री मुक्ती आली. भगवान श्रीकृष्ण आपल्या पराक्रमी गरुडावर स्वार होऊन राक्षसाच्या गडाकडे निघाले. ते एकटे नव्हते. त्याची तेजस्वी पत्नी सत्यभामा त्यांच्यासोबत होती. तिच्या डोळ्यांत कृष्णाच्या उद्देशाप्रमाणेच दैवी तेज होते. अंतिम संघर्षाची तयारी झाली होती. युद्ध प्रचंड वेगाने सुरू झाले. श्रीकृष्णाने नेतृत्व केले असले तरी नियतीने दिलेल्या सामर्थ्याने सत्यभामानेच निर्णायक प्रहार केला. तिच्या हल्ल्याने असुराचे कवच भेदले. त्या शक्तिशाली राक्षसाला खाली पाडले आणि त्याने बंदी बनवलेल्या 16,000 स्त्रियांना त्वरित मुक्त केले. नरकासुराचा मृत्यू होताच प्रकाशाच्या एका अंतिम लखलखाटाने त्याच्या वाईट राजवटीचा अंत झाला. त्यानंतर श्रीकृष्णाने सत्यभामाचा विजय साजरा करण्यासाठी तिच्या कपाळावर राक्षसाचे रक्त लावले. दुसऱ्याच दिवशी सकाळी मुक्त झालेल्या राज्याने आनंदात उत्सव साजरा केला. हा दिवस कायमस्वरूपी नरक चतुर्दशी, अंधारानंतरची पहाट म्हणून ओळखला जाऊ लागला.